दिवसेंदिवस कमी होत चालली फुलं. आणखी फुलं वाढायला पाहिजे. कमी कसं होत चाललं? नाही तुमचं प्रेम कमी होत चाललं. आपलं हे नारद भक्ती सूत्र आहे. त्याच्यातले काही सूत्र आपले झाले. आता दिवस थोडे आहे, पुढे पाठ सुरू होणार. आता भक्ती व्याख्या श्यामा सत्प्रसिद्ध परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच्या यल्लब्ध्वा पुमान सिद्ध भवती अमृत भवती तृप्तो भवती यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टि न रवति यज्ञात्मा मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मारामो भवति सा न कामय महाराज. सर्व इच्छा काय होतात? निरोध रूप निरोधस्थ लोक वेद व्यापारण्य तस्य लक्षणानि वाच्यन्ते पूजादेषु अनुराग पाराशर्य. पूजेमध्ये अनुरागच ना प्रेमच ना त्याला काय म्हणायचं? भक्ती. कथादेषु अनुराग गर्गाचार्य. हे अन्ना शांडिल्य तत्रापि याच्यामध्ये आणि नारद भक्ती सूत्रामध्ये गवळणीच्या ठिकाणीच आहे ना. म्हणून तद्विस्मरणे परम व्याकुलतेती अस्वयं यथाव्रज गोपिकाना. सगळी भक्ती आहे. परितही भक्ती आहे. श्री पर्जन्याची सुटी गाजायची धरा वाचून या नारीची. भक्ती कशाला म्हणत असतात? आकाशामधून पाण्याची धार लागली थांबत असते का? पृथ्वीवर पडेपर्यंत ती काय होत नाही, थांबत नाही. तशी ती आणि भक्ती असते. आपली भक्ती रामनाम जन्माला भक्ती करायची. राम जन्म संपला भक्ती काय झाली? अशी भक्ती नसते. त्या भक्तीच्या ठिकाणी अविरत म्हणतात. या इकडे बसले बरं. अविरत भक्ती म्हणतात तिला. प्रीती भक्ती आहे. पर्जन्याची सुटी गाजायची धरा वाचून या नारीचे मिळवणी मिळतची असे समुद्री गंगा जळे माझे मध्ये ती तसे आणाले ठाकरी आई सागर मागेल यावा. हे गंगेची आहे सागर आहे प्रेमभावा. सगळं वर्षा काळी सरिदा जैसी तैसी नीच नवी भस्त सज्जा दिसे. खंड नाही अखंड खंडेरा जीवन रामकृष्ण नारायण. आपली भक्ती म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये जास्त वर्णन केलं. 13व्या अध्यायामध्ये अज्ञानी माणसाची भक्ती कशी, ज्ञानी माणसाची भक्ती. काया वाचा माणूस प्याले कर्तनिष्ठाचा मी वाचवणे वास न पाहिजे. सूर्याच्या होण्या होई जैन सूर्याचं वेशी हे विकलेपण साधे प्रभेशी. जशी प्रभा सूर्याला अनन्य असते त्याप्रमाणे जे भक्त ईश्वराच्या ठिकाणी काय असतात? अनन्य असतात. जरी हे आकाश सगळे असेच भक्तीचे प्रकार लावायला लागत असतात. तेव्हा ही भक्ती सर्वात क्लेशोद्दिकस्त असते. श्याम व्यक्तासक्त चेतसा असं म्हटलेलं आहे. तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृत्य सात योग ज्ञान परा. योगापेक्षा सुद्धा ज्ञानापेक्षा इथं थोडा भ्रम होतो बघा. लोकांना असं वाटते नारद भक्ती सूत्रामध्ये नारदाने ज्ञानाचा निषेध केलेला, योगाचा निषेध केला. हा भ्रम आहे. भ्रम आहे म्हटलं, निषेध नाही केला, प्राप्तिपूर्वक म्हटलं. असं आहे. असं आहे. कोणत्या अंशामध्ये निषेध केला, कोणत्या अंशामध्ये ग्राह्य आहे हे काय पाठाची वेळ झाली असेल तर प्रदक्षिणा करायची का? म्हणजे मग निषेध आहे का? काय पाठ आहे. आपलं जेवण असलं त्याच वेळेला कोणाचं कीर्तन असलं
मग कोणाचा निषेध करायचा? जेवणाचा निषेध करा. जेवण मागावून होईल, अगोदर कीर्तन. निषेध आहे का जेवणाचा? आहे का? तसंच निषेध नाही का? मग साधनाचा, संत हे साधनाचा कोणताही निषेध करीत नाही. निंदा निंदितुम सबचित सवते असं विचार. एक गजाननाच्या संतांना म्हणाले रामकृष्ण. प्रसादांना रामनवमीचा मग आपलं काही दिलं पाहिजे ना. मग साधा हार दिला तर काय आनंदीचाच आहे नाही. आळंदीचाच मग काय भगवान गजानन महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला आले ना. निळकंठ पाटलावर आठवण झाली वाटते. शिवशंकर पाटलाचे चरणी व्हायला ते एक संस्थान वेगळंच आहे. तिला रती आहे. त्यांना दुष्काळ माहिती नाही. मला सांगा, एका वर्षामध्ये 1.5 कोटी लोकांना अन्नदान केलं आहे. किती? सारी धारा काय असे. आमच्या संस्थेमध्ये 80-85 पोरं राहतात पंढरपूरला. जवळ आता 5-7 वर्ष झाले. दोन्ही वेळचं जेवण आहे. संस्था करू शकते का? एक राजाश्रयापेक्षाही सुद्धा संताचा आश्रय मोठा आहे. राजाश्रय सुद्धा कमी पडतो. मग कशावरून गोष्ट सांगून दिली जाते. मग तो गोवर आहे, काय दिला ठेवा असं. जाऊ दे आपलं, हे सिद्ध पुरुष आहे. मग काय काय लोक काय करतात, थोडंसं हे करत असतात. आम्ही ते शिर्डीचे साईबाबा आणि त्यांचे गजानन बाबा दोन्ही सिद्ध पुरुष आहे. त्याच्याशिवाय एवढी कीर्ती होऊ शकत. कोण कोणाला 5 पैसे देतो का? भिकार इतका मागून मागून हैराण. बरं का, तुमच्या पूर्वज वैकुंठात जातील असं जातील. तरी 5 पैसे कोण देईल? न सांगताना हुंडीच्या हुंडी काय करता? हे पुण्य असले नाही का? काही पुण्याशिवाय होत नाही. जोग महाराजाची पुण्य आहे. कोणी कोणाला 5 पैसे देत नाही बरं का. कीर्तनकार कीर्तनकाराला सुद्धा 5 पैसे देत नाही. आणि 5,000 दिले पाहिजे. पुन्हा जेवायला कपडे काय ते मारावं लागलं. सिद्ध पुरुष कोणते पुरुष? सिद्ध पुरुषाची लक्षणं हे सहज झालं. आपलं कशाचा करता चालल्याचं लोकांचा भ्रम आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये ज्ञानाचा आणि योगाचा काही केलेला आहे निश्चित करा नाही. पुढे भक्ती नाही धरले आणि मागे योग ज्ञान विवेक वैराग्य येते. निषेध आहे करायचा? निषेध नाही. त्याच्यामध्ये एक आहे, वेळेवर प्रसंगामध्ये गौण भाग कोणाला म्हणायचा आणि श्रेष्ठ प्रधान भाग कोणा म्हणायचा. ते समयाला अनुसरून आहे. कशाला? समयाला आहे. ज्या वेळेला जे अधिक असतं त्यावेळेला त्याचा काय करावं लागतं? स्वीकार करावा लागला. आपण काही चटणी म्हणा, कोशिंबिरी म्हणा, जेवतेवेळी पक्वान्नाच्या मानाने ते गहू नाही. निषेध आहे करायला.
आणि श्रीखंडाचा घास घेतल्यानंतर गोड जरी लागत असलं तरी त्याला सहकारी चटणी लावाय. सहकारी शेवणाला मदत, श्रीखंडाला मदत करणारी. उलट भक्तीला ज्ञान वैराग्य मदत करणार. थोडा कधी गैर मग का म्हणायला लागतं निश्चित. त्यावेळेला ज्यावेळेला जो प्रसंग आला त्यावेळेला संतांच्या वर्णनामध्ये देवाला सुद्धा थोडं गौणात द्यावं लागलं. बरं देवाचा प्रसंग आला तर देवाला काय करायचं? श्रेष्ठ ज्या विषयाला अनुसरून प्राधान्य गौण भाग ठरला. म्हणून काही काही गैरसमज होतो. तत्रापि न ज्ञान विस्मृत्यापवाद. मग त्यांना भगवंताच्या ज्ञानाचा विसर पडलेला आहे का? आपण ज्याची भक्ती करतो तो परमात्मा कसा आहे याचं त्यांना काय होतं? पणालाच आहे म्हणून प्रसंग. मग त्या गवळणीला यशोला विचारत असते, माझं मूल रात्री चोरी करायला येतं का? भगवान कृष्ण असतात तिथे. मग त्या गवळण म्हणत असतात, चोरी कधी होते? रात्री. मग तर रात्री चोरी होते. भगवान म्हणत असतात, रात्रभर मी तुझ्याजवळ झोपलेला असतो, लघवी लागली तर बाजूला जातले तिथेच कार्यक्रम. बरं तुम्ही दारा बंद करून झोपता का उघडे ठेवून? म्हणलं बंद. नुसतं आरगडा पुन्हा हे मोठे एक एक कुलूप म्हणजे एक एक गाडीचं चाकाच. मग माझा पोर सिरियल कसं शक्य आहे का? लटकेच घेतला आहे का नाही? भगवान म्हणत असतात, आई त्यांना विचार, मी उठून कधी जात असतो आम्ही सिरियल करता आणि मी ना पुन्हा गाराणे सांगण्याकरता येईल. मग ते सांगते म्हणले, बघ येसुदे तुझी करंगाडी धरलेलं जे लहान जरी दिसत असलं ते म्हणलं एवढं मोठं आहे, जगाला व्यापून किती उरलं आहे, वेदाला सुद्धा सांगता येईल. कृष्णभ्य अमिदं कृष्ण मे कंस येईल म्हणलं एवढं वाढ ते दिसतं एवढं नाही. मग म्हणायला लागले, म्हणले बघ जाणवलं आहे, इतर चोराला बाहेरून यावं लागतं आहे, दार फोडावं लागतं आहे. तुझं पोर कुठं आहे? बाहेरही आहे. बरं आतही कोण आहे? भूत आहे का? आतही आहे. त्याला बाहेर दार फोडण्याची आवश्यकता आहे तेवढं समजू नको. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नवला केवळे केवळे माडक नकळे तृप्ती जेणे तृप्त गाडी मग त्याची यशोदा. हे भक्तीचं सामर्थ्य आहे. नाही सारा बिबरा कशा करता सांगितलं का? त्या कार्यापुरतं त्या प्रतिपाद्य विषयाला महत्त्व द्यावं लागतं. पण त्याचा अर्थ असा आहे, योगाचा आणि ज्ञानाचा निषेध केला बोल सहकार्य. जर निषेध केला असता तर भगवद्गीतेमध्ये 6वा अध्याय कशाला आला? शनै शनै रूपरमे तुद्या दुर्धी आत्मसंस्था मन न किंचिदपि चिंतये. किती मोठे आहे. समंकाय शिरोग्रीवं धारय नचलं शिरा संप्रेक्षणाशिकाग्रम सम निश्चयावलंब. किती युक्त आहे पाहिजे. युक्त आहार विहाराचे युक्त चेष्टाचे जेवतच नाही म्हटलं ते मान्य नाही आम्हाला. आणि भरपूर जेवतं ते मान्य नाही. मग काय मान्य आहे? युक्त आहाराचा निषेध केला का? युक्त शब्द बाबा. आहारात सेवन केलेलं तर साधन करेल. मिळालं का लक्षात? आहे आहारात सेवन केलं नाही साधन होईल काय? हां नाही तर मग घ्या घ्या खा खा आणि पुढे मग झोपा झोपा तरी साधन होत नाही. मग साधना करता युक्त भोजन करावे तुकोबराने सुद्धा नाही.
मग साधनाचा काय नाही, मेसेज नाही. वेळ जाते. नरोबराची पालखी बघा, शिडक्यांची दिंडी, मामासाहेब दांडेकर. एका पोराने नियम केला, चपला घालायच्या, अनमानी जळा. आमचे ज्येष्ठ महिन्याचे दिवस, रख रख होऊन बघा दुपारची वेळ पालखी निघाली. खालून डांबर काय झालं, सातारा जिल्हा तो काय पाहिजे. ते पोरगाचं उड्या मारायचं काय आणि थोडी पालखी दिंडी थांबली बघा. आणि ती खालून जणू काही तपलेल्या तव्यावरती पाहिजे. म्हणजे मामा असे रागवले बघा. म्हटलं तुला हे अघोरी उपाय करा कोण सांगितलं बरं का. चाललंय कोणावर अवलंबून आहे बा. अभ्यास जर त्याला जर फोडा आले मग कसं चालेल. म्हटलं कोणी सांगितलं. म्हटलं असला अघोरी उपाय करायचा नाही. हे पैसे घे, चपला घेऊन ये आणि घाल. मग तर चपला घालून चालला ते काय साधन नव्हे का. उलट ती उपयुक्त आहे. युक्त आहार त्यावेळेला चपला त्यांनी काय केल्या पाहिजे, नाहीतर जाईल नाही नाही का. साधनाला काय दिले आहे, महत्त्व दिले आहे. साध्य प्राप्त होण्याकरता साधनाची तुम्ही तोडातोड केली ते काही योग्य आहे का. त्याच्यात बारा तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, साधन प्राप्त होतं. म्हणून ज्ञान आणि योगाचा मोठ्याच्या तोडे निषेध केलेला. भक्तीला श्रेष्ठत्व दिलं. काय दिलं, मग निषेध केला का बाकीच्या साधना. ते साधन आहेत ना. तिथे कर्मज्ञान अधिकतरा असं म्हटलेलं आहे. पण मोक्ष साधनामध्ये सुद्धा बरं का मोक्षाचा निषेध नाही आहे. भक्तिशास्त्रामध्ये आहे का मोक्षाचं सुद्धा काय आहे का. जसं ते काही लोकांचं असे करतात ते मामासाहेब मला दोनला बाराच गोष्ट सांगायचे. एका कोल्याने द्राक्षाचा मळा पाहिला. हे एवढे मोठे लोंगर झाला असे पिकले होते बाबा द्राक्ष अगदी. आणि त्याच्यात कोण सोडला खाण्याकरता कोला. ते उंच उंच फळ. एकही बुडीला एकही द्राक्षाचा गढा तोंडाला लागला. उड्या मारून मारून हैराण. शेवटी थकून गेला. म्हणलं आता काय उपयोग आहे. बाहेर निघाला. त्याला शिळी भेटली कोल्याला. म्हणलं का दादा कुठून आला. म्हणलं ते द्राक्षाच्या मळ्यात. म्हणलं भरपूर द्राक्ष खाल्ली असतील तुम्ही. चट मिळाले ते आंबट आहे. द्राक्ष आंबट आहे का याला भेटले नाही. तसं योगज्ञान निषेधायक आपल्याकडनं होत नाही. दृष्टांत त्याचा निषेध नाही. ज्याचा सामर्थ्य आहे त्याने अवश्य करावं. अनुष्ठान म्हणा आपल्या ही सगळी भक्तीची काय साधनं आहे का नाही. चला कल्पतरूचे हरो चेतना चिंतामणी बोलती जे हरणं. ही सगळी भक्तीची काय वर्षात आहे सगळं. आणि ईश्वरनिष्ठांची एखाद्या तुम्ही जास्त झालं. आपण टाळाला महत्त्व देतो. कशाला. विठ्ठलला टाळ. विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी. आपण टाळाला महत्त्व दिलं आहे. मला हे पहा आमच्या ह्याच्यामध्ये जरा टाळाला तर महत्त्व आहेच आहे. मृदंगाला तर महत्त्व आहेच आहे. पण मृदंग लावणाऱ्या हातोडचोडीला सुद्धा काय आहे. मला ते सुद्धा मी त्याच्यात घालत आहे. आता हातोडी म्हणजे काय तिथं ठोकपीट करणं. उलट ते पकवाजाला त्रास देते की. बंद आणते
ते निषेध केला का? निषेध एरवी तिचा निषेध आहे, पण लवाच्या वेळेला साधाराचा वारकरी संप्रदायामध्ये काही नाही, निषेध नाही. ज्याचा ज्याचा अधिकार असेल त्याप्रमाणे हेच सांगितलं. म्हणजे भक्तिशास्त्र आहे. एवढंच आहे, हे अनेक साधनापेक्षा लवकर फल देणार आहे. कोणतं फल काही अक्रोट नावाचं हे असं का 60 वर्षांनी फळ येतं. आज आपण काही हे खा, जे लोक झाडं लावतात त्यांना फळ नाही खायला मिळत, दुसरेच खातात. मग हा फळ कसं लागतं? मागच्या लोकांचं लावलेलं आहे. त्याप्रमाणे फलाच्या रूपाने फलरूपत्वाद असं म्हणतात भक्तिशास्त्र आहे. कारण ती स्वयंफलरूप आहे. तिला पुन्हा दुसरं फल येण्याचं कारण नाही. कशा प्रकारे चंदनाच्या चंदनाच्या झाडाला फुलं फळ यावे लागते, मग तो वाढतो. हेच त्याचं काय सर्वांगी सुवास. काही काही गुलाबाचं फुल आहे का, फक्त थोडासा सुगंध आहे. त्याला जाळला तरी सुगंध, तोडला तरी सुगंध, घासला तरी ते सुगंध. हेच त्याचं काय. अरे भक्तीचा एक दृष्टांत सांगितलेला आहे. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये सर्वांचा अधिकार असले पाहिजे. आहे शास्त्र नाही असं नव्हे. कर्माने चित्त शुद्ध होईल. कर्म संपला. योगाने समाधीपर्यंत जाता येईल. योग संपला. ज्ञान साधनाचा मुक्तीपर्यंत जाता येईल. योग संपला. भगवत दर्शन कुठं आहे? पण भक्तिशास्त्रामध्ये भगवत दर्शन 10वी रूपमाचं गोपिका आणि ठेवते चरणावरी. हे म्हणजे इतर साधनापेक्षा फलाला काय अधिक आहे का? एखादा पेरू असतो आणि एखादा देवगडचा आंबा असतो. दोन्ही विकणारा विकत असतो. पेरूही विकतो आणि आंबाही विकतो. आंबा लहान दिसतो असा आणि पेरू एवढा मोठा दिसतो, हायब्रिड. दुकानदार असताना सांगतो, म्हणलाय बा आंबा 5 रुपयाला आहे. आणि नाही पेरू किती रुपयाला? आणि आंबा किती? 50 रुपयाला. मला एवढासा आंबा 50 रुपये आणि पेरू एवढा मोठा. गुण कोणाच जास्त आहे? याला माझं आहे. जरी पेरू एवढा दिसत असला पण गुणाच्या बाबतीमध्ये आंब्याची बरोबरी करू शकतो. मग लहान जरी असला तरी किंमत त्याची किती आहे? कण्हेरचा हार असला ह्या मोठा दिसतो. म्हटलं बाई केवढ्या रुपयाला? 1 रुपयाला. आणि मोगऱ्याचा हार म्हटलं 50 रुपये. लहानसा हार आहे ना, चालू लागा चालू गुण कळालेले. कण्याचा काय सुगंध आहे का त्याला? लहानसा मोगऱ्याचा दिसतो तरी काय कशाला किंमत आहे? मग तसंच आहे. इतर साधनापेक्षा भक्तिशास्त्राला किंमत काय? म्हणून त्याच्यात हे आहे असं नव्हे. आपल्या नावात भक्ती मिळत तत्रापी नाही निर्देश बाबा. मग त्याच्यातला एक सांगितलेलं आहे, ईश्वरस्य अभिमान. कारण भक्ती कशाला अनुसरून चालले? उपास्याला. आणि त्या उपास्याचं काय असलं पाहिजे? ज्ञान असलं पाहिजे. नाही तर मग अज्ञानाची भक्ती, इच्छेची संपत्ती नाही का,
प्रभू रामचंद्र होतेही सुद्धा वाद्याचे जग आहे एवढा मोठा. तेव्हा परमात्मा आणखी जवळ असूनही सुद्धा काही काहीला परमात्मा काय झाला नाही, कळाला नाही. आणि तोच परमात्मा शबरीला कळाला. हे बघ काय करते, काही काहींनी असलेला राम वनात पाठवला आणि शबरी काय वैकुंठातला राम वनात कशाच्या बळावर. मग शबरीच्या जवळ काय आहे, काय काही शिकलेले काय न ते सूर कुल रूप जाती क्रियादी. काही कुल चांगला आहे का, रूप चांगला आहे का, काही विद्या आहे का, काही नाही. पण काय आहे, पहिली एक भक्ती मी पाडता येतं पुढतं पुढते काय परी एक भक्ती मी हे ते साने तोर बदलेसे पावले. गजंद्राजवळ काय आहे, काय काय माणसाची योनी आहे का, कोणाची योनी आहे, हत्तीची. पशुची योनी, पशुच्या योनीमध्ये काही अक्कल असते का, पशुची योनी आहे नाही. तरी पण थोडं प्राण्यामध्ये जरा बुद्धिमान प्राणी हत्ती सांगितलं आहे. मात्र जितकं हत्तीला कळते ना तिचं हे तुम्ही पाहिजे गजानन महाराजांची हत्ती आले ते असं बरोबर सोंड करते बा. आणि आपण जर तुला जास्त पैसा दिला तर बरोबर असं चालते बरोबर. आणि मग आपल्याकडे दुसऱ्या माणसाला द्यायला पाहिजे बरोबर. म्हणजे मालकाला ओळखते, त्याला वाणी नसल्यामुळे बोलता येत नाही. वाणी कुठे आहे आता हत्ती, त्या हत्तीची गोष्ट सांगतात. एक आणखी कवीने म्हटलं, हे म्हणलं हत्तीला पहा कवी सर्वाशी बघा. म्हणलं असं मूर्खासारखा काय बघतो, स्नान करून येतो अंगावर काय घेतो, पुन्हा स्नान करून येतो अंगावर काय घेतो. म्हणलं शब्द का तुला आहे. मग त्याला विचारलं, म्हणलं असं का करतो तू. मग त्या हत्तीला वाणी आहे. हत्ती बोलायला लागला. अशा प्रकारे आणखी दोष देणाऱ्या माणसाला म्हणलं, हे बा आम्ही असं ऐकलेलं आहे. काय ऐकलेलं आहे, भगवान श्रीरामचंद्र प्रभूच्या पायाचा कान कुणाचा काय करतो, दगडाचा काय केलेला आहे, उद्धार आहे. आम्ही ऐकलेलं आहे. पायाचा काय लागला, कानला. आणि ते श्रीरामचंद्र प्रभू इथून गेले आहे शैलूच्या. मग त्यांच्या पायाची सगळी काय माती आहे. म्हणलं मग काय आहे त्या तो असलेला कान जो अहिल्याचा आणखी दगड रोपून पडलेल्या बाईचा उद्धार करतो, तो कण कुठे आहे म्हणलं मातीमध्ये शोधतो. आणि तो कण जर आम्हाला लागला तर आमचा काय योनीतून काय उद्धार आहे. हे भगवंताच्या चरणराजामध्ये काय चरणीचे रजबंदी कसं करता. भगवान भक्तिशास्त्रामधलं परमात्मा केवढा आहे काय झालं पाहिजे, कळायला पाहिजे. ऐकलेली गोष्ट आहे आपली, पुन्हा सांगितले तर त्याच्यात काय काय गोष्टी निरुक्ती झाली तरी चालत असते. सिद्धांताला बळकडी ते समुद्र आणि समुद्राच्या वाळवंट, त्या वाळवंटामध्ये बिळ एक उंदीर राहत होता. त्याची पिलं होती उंदीराची. इकडे समुद्रामध्ये बेटकोळी राहत होती, तिची पिलं होती. आणि ते बेटकोळीची पिलं समुद्राच्या बाहेर आले आणि वाळवंटामध्ये असलेल्या बिळामधले असलेले उंदराची पिलं बाहेर आली. दोघांची काय पडली. मग ते उंदराची पिलं विचारायला लागली, म्हणलं का रे तुम्ही समुद्रामध्ये राहता, समुद्रातच राहतात, तिथंच राहतात, तिथंच मरतात, तुमचं सगळं समुद्र केवढा आहे. ते उंदराची पिलं म्हणायला लागले, आम्हाला समुद्र काय नाही माहिती आहे. बेटकुळीची पिलं म्हणतात. म्हणलं तुम्ही समुद्रात राहतो ना. म्हणलं समुद्रात राहतो पण समुद्र काय नाही माहिती नाही. मग ते याची पिलं उंदराची पिलं
म्हणलं आमच्या पाय इतका खोल आहे का समुद्र. त्या उंदराला असं वाटायचं माझा पाय समुद्रापेक्षा मोठा आहे. म्हणलं किती लांब समुद्र आहे. म्हणलं आम्हाला सांगता येत नाही, माझ्या शेपटीत का लांब आहे. आता कुठे समुद्र नव्हे. त्याप्रमाणे जीव अभिमानितल्या वेळी कोण परमात्मा आहे, कोण पाके तुला कौना जाके, या निवृत्ती करता बोला कल्प आहे. तिथे वेदाला कळायला नाही सामान्याची. म्हणून तो परमात्मा कसा आहे 11वा अध्याय वाचा तुम्ही, त्याच्यामध्ये आणखी परमात्मा दर्शन आहे काय नाही का. म्हणलं सगळ्या याच्यात व्यापून भरलेला कोण आहे. तत्रापि महात्म्या ज्ञान विस्मृती अपवाद. म्हणून कवळाने जरी भक्ती करत होत्या तरी परमात्मा स्वरूपाचा त्यांना विसर पडलेला. विसर नव्हे, परमात्मा स्वरूपातच ज्ञानदेवा घर निरंजनी आम्ही सर्व काळ राहू. म्हणून परमात्म्याच्या बोधात राहत असतात. कशात राहतात बघा. त्याला ईश्वरनिष्ठ असं म्हणतात. ईश्वरनिष्ठांची ईश्वर स्वरूपामध्ये त्यांचा सर्व काय चाललं असं या गावाने. भक्ताचा सगळा व्यवहार सगळा भक्तीमध्ये तो करील ते तुली पूजा, तो कल्पित होत जप माझा. तो जरी भक्ती करत नसला तरी त्याची काय आहे. आणि आम्ही भक्ती करून सुद्धा आमची काय नाही. अज्ञानाची भक्ती इच्छेची अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद. द्विपद म्हणजे कोण नाही. द्विपद चतुष्पद नाही लागेल. नाही जाऊ दे आपलं जास्त. द्विपदाचं ना आपल्या त्यांना किती असते कोंबडी. कोंबडी खाणारा म्हणून तर ते सुरक्षित राहिलं. मी खाईपर्यंत नाही सुरक्षित. तिला डायबिटीज होता का मला कोणाला कोंबडीला. हे आपली भक्ती असते असं असते का. मग भक्तीच्या बाबतीमध्ये परमात्मा स्वरूपाला ओळखले. हा समस्त ईश्वरी ऐशी अप्रतिची रसाचा भाव. म्हणून ही भक्ता माझी राहो ज्ञानी तात्मैव मे मतम. असं भक्तीचं शास्त्र आहे. त्या भक्तीच्या शास्त्रामध्ये 4 प्रकार केलेले आहे. जी म्हणजे भगवंताची भक्तीच करीत नाही. नमान दुष्कृतीनो नमान दुष्कृतीनो मोठा प्रपद्यंते. मनुष्य देहाला येऊन सुद्धा मला प्रपद्यंते म्हणजे शरण आहेत. मग त्याचा प्रश्न दिला. माया अप्रोत ज्ञान हा आसुरम भाव आश्रिता. कोणता भाव आहे. आसुर भाव आहे. मग त्याचा निषेध काय. मग कसा आहे का असना चतुर्विधा भजन देवा. जना सुकृत जन अर्थ जिज्ञासू अर्थार्थी. मग आमचे भक्त आहे. मग त्यांना मी आवडतो. आणि मग त्याला विचारलं म्हणलं बरं आहे भक्तांना तुम्ही आवडता आणि तुम्हाला कोण आवडतो. ज्ञानी तात्मैव. म्हणून अर्थभक्ती जिज्ञासू भक्ती निश्चित केलेला आहे. जो अर्थ आहे तोच उद्या ज्ञानी भक्त झाल्याशिवाय राहत नाही. आपला आहे ना जो पामरचा विषय होतो विषयाचा साधक होतो साधकाचा मुक्त होतो. हे आपलेपदी पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य असं भक्तीमध्ये सामर्थ्य असल्यानंतर आनंदाद्वय नित्य निरामय जे काय निजे ते समचरण साजी रे विटेवरी. म्हणून अवजानंती माम मानुषीम तनुमासितम परमभाव मजानंतर. एवढा मोठा रावण सोन्याची नगरी केली तरी आपल्या सामर्थ्यामध्ये. पण प्रभू रामचंद्राला विसरू शकला जाणू शकला नाही. विभीषण मात्र काय झालं
जाणू शका. वंदन भक्ती कोणी केली? विभीषणाने. भागवतामध्ये अक्रूराने केली. वंदन भक्तीचे आचार्य म्हणजे हे काय विभीषण रामायणामध्ये, आणि भागवतामध्ये कोण आहे? अक्रूर आहे. तर तुम्ही पाहा, हनुमंत राहिला ना, विभीषण जेव्हा हनुमंताची गाठ पडत असते कोणाला? विभीषणाला. विभीषणाला गाठ पडते हनुमंताची, हनुमंताची गाठ पडते. दोन्ही राम भक्त माझी जातीचे. हा त्याला नमस्कार करतो, तो त्याला नमस्कार करतो. म्हणून पुढचं आपलं तुम्हाला माहिती आहे. मला विभीषण कोण आहे वगैरे नाही, आपल्याला एवढं करताच आहे. भक्तीच्या आचार्यामध्ये एक आहे का भक्तीचे एकेकाचे श्रवणी परीक्षित भवत वैयासिक कीर्तने. श्रवण भक्तीचे आचार्य कोण? राजा परीक्षित. वैयासिक कीर्तने. कीर्तन भक्तीचे आचार्य कोण? नारद महर्षी शुकाचार्य. आता प्रल्हाद स्मरणे तदंगली पूजने. स्मरण भक्तीचे आचार्य कोण? प्रल्हाद. काल आपण पाहिलं की पृथ्वी पूजन आहे. आपलं काय? प्रल्हाद स्मरणे तदंगली भजने लक्ष्मी. दीप भगवंताचं चिंतन करते. एक 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 सगळे आचार्य आहे. सख्यपणे अर्जुन नरनारायण. सख्य भक्त कोण आहे? अर्जुन आहे. एक एक आचार्य घेतले. प्रल्हाद आहे ना, प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक व्यासांबरी शशमुख योष्ण दळ रख्वांगदार विष्णू विभीषणाने राजा अंबरीश करता नाही का. साधन म्हणजे साधन, म्हणून साधन द्वादशी सोडायची होती. आणि तुमचा काय म्हणते अंबरीश राजा साधन द्वादशी सोडण्याकरता यमुने तीरावर गेलेला आहे. आपला व्रत सोडणार काय? इतक्यात दुर्वासले म्हणले आनंद. म्हणे महाराज फार आनंदाची गोष्ट आहे, वेळेवर आले तुम्ही या की नाही. म्हणलं माझा आज्ञा कोण काय आहे. म्हणजे कुठे गेले? तिकडे गेले. आणि तोपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे अंबरीश राजाची गोष्ट. साधन दशेच आहे. आणि शेवटी आले बघा, सगळं माहिती आहे. आज्ञा नुसतं पाण्यावर सोडलेलं होतं. व्रताची सांगता गेली. मला न येताने तू द्वादशी सोडली. नाव काय आहे? जवळून वाच का दूर? आणि राग आला. काय झालं? आणि शाप दिला. कोणाला? अंबरीशाला. ते सगळे शाप कोणी घेतला? 10 अवतार गेले. आणि कृत्य सोडली. काय सोडली? आणि ती कोणाच्या पाठीमागे लागली? अंबरीश दुर्वासाच्या. भगवंताने सोडली ना ते कृत्य. आमची दुर्वासाच्या काय लागली ती मागे. शेवटी दुर्वासाला भगवंताला काय जावं लागलं? शरण जावं आहे का. कशा करता सांगितलं? या भक्तीमध्ये असलेलं सामान्य नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलं. हे 2 सूत्र आहे. अर्जुनाचा मोह निवृत्त करण्याकरता भगवंताने श्रीमद भगवद्गीता अर्जुनाला मोह निवृत्ती करता सांगितले. त्याचप्रमाणे सरस्वती तीरावरती असलेले व्यासनारायण मोह निवृत्ती करता नारद भक्ती नारदाला व्यासनारायणाला काय सांगितलं आहे? नारद भक्ती सुद्धा. कारण विखिन्न दृष्टीने बसले होते बा. कोण? व्यासनारायण. जेवढी पुराणं केली वगैरे केली तरी शोक गेलेला. कठोपनिषदामध्ये पथा हे आलेले नारदाचे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सगळे नारदाला तोंड पाहत होते. आमच्यासारखं नव्हतं काही. आज एक शब्द, आज एक म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुन्हा म्हणत असतो देवाची येत घरी.
मुखोद्गत होते तरी शोक गेलेला नव्हता. आणि तर शोक निवृत्ती करता ही काय सांगितले गीतेचं प्रयोजन आहे. मला फल मिळाले का नसतो. ज्ञानाने काय काही लोकांचा का गैरसमज आहे, ज्ञानाने शोक जात नाही. कोणता गैरसमज? ज्ञानाने काय जावं म्हणलं कशावरून सांगता? पुन्हा अनुगीता सांगितले. काय सांगितले? भगवद्गीता सांगूनही सुद्धा अर्जुनाचा शोक गेला नव्हता. आणि शोक गेला असता तर पुन्हा अनुगीता सांगितली कशा करता? मग ते मामासाहेब दांडेकरांचा त्याचा अर्थ असा नव्हे. पुन्हा गीता सांगितली ती गोडी आहे. ती काय आहे ती? आंबा एकदा चोखून काम बघत नाही, पुन्हा पुन्हा मग श्रीमद भगवद्गीतेमध्ये मुख्य प्रयोजन कोणतं आहे? शोक निवृत्ती. मग तेच आहे ज्ञानाचे काम कोणतं काय? शोक नाही. नारद भक्तिसूत्राच्या द्वारा व्यासाचा शोक काय झाला? कठोपनिषदामध्ये आणि नचिकेत घेतलेला आहे. नाही नारदच घेतलेला आहे. म्हणजे शोक निवृत्तीची काय आहे? कारण असं आहे वेदांत शास्त्रामध्ये दोन फलं सांगितले आहे. एक आनंद प्राप्ती दुःखाची, शोक म्हणजे दुःख घे. दोन्ही फलं आहे ना त्याच्यामध्ये. मग शोकनिवृत्ती ज्ञानाने शोकनिवृत्ती करता काय पाहिजे? ज्ञानच पाहिजे. पण भगवंताने 12व्या अध्यायामध्ये काय ज्ञान सांगितलं नाही का? नाही का? हे तू सर्वानी कर्माने मयि संन्यस्य मत्परा अनन्यैव योगेन मां ध्यायेत येषामहं समुद्धर्तः मृत्यू संसार. ते आपलं कशा करतात तेव्हा नारद भक्तिसूत्र असल्यामुळे या सूत्रामध्ये सर्वांगीण विचार आहे. सर्वांगीण विचार आहे. तमारी देव पुरुष पुराणात प्रेमा तमस्य विश्वसे वेत्तासी वेदांचे परंच धाम पयातम विश्व वायुर यमग्नी वरुण शशांक प्रजापती संप्रपितामहस्य नमो नमस्ते पुरुष भूयोपी श्रीमद्भगवद्गीता 11व्या अध्यायामध्ये सांगते. म्हणून नवनिवृत्ती करता ज्या ते सर्वत्र ठिकाणी परमात्मा पाहतो. हेच फरक आहे. ज्ञान आणि भक्ती शेवटी एक होऊन जात असतात. तेची भक्ती तेची ज्ञान आणि एक विठ्ठलाची भक्ती स्वरूप आहे. असे नारद भक्तिसूत्र आहे. म्हणून त्याची फलं सांगितलेली यल्लब्ध्वा परम लाभम मन्यते नाधिकम सतः यस्मिन् स्थितो न दुःखेन तत्रापि न ज्ञान विस्मृत्यापवादः. तात्पर्य तस्या साधनाने गायन्त्याचार्य तत्व विशेषतः संगत्यागा अव्याकृत भजना. अव्याकृत म्हणजे ज्या भजनामध्ये खंड नाही असं तुकोबरायची वगैरे गोष्ट. तुकोबराय सगळे बोलत होता तरी सुद्धा चित्त कोणाच्या ठिकाणी. मामासाहेब दृष्टांत ते बाया असतात बघा. आमच्या घड्या पाणी काय घेऊन येतात, घड्यावर घेऊन येतात. असे पूर्वीच्या काळात नदीहून पाणी आणायचं. मग घड्यावर घडे ठेवायचे. काय ठेवायचे? डोक्यावर. परत काठीवर काय घ्यायचं आणि एक हातावर काय घ्यायचं. आणि बाई चालली आहे, गोष्टी करत चालली आहे. काय चाललेली अशी मान केली तर सारे घड्या काय होईल? खाली पडून जाईल. बरं माझा दोन्ही आहे ना. बरं का? गोष्टी चाललेली आहे तिकडे बाईचं काय आहे, पण खरं लक्ष कशावर आहे? घड्यावर आहे. तसा व्यवहार करते वेळी सर्व व्यवहार करतो, पण लक्ष कुठं आहे? परमात्मा. ही खरी भक्ती आहे. परमात्म्याशी वियोग उत्पन्न होत तरी पण भगवंताच्या चिंतनाला कोणत्याही प्रकारे काही नाही, खंड नाही. ते राजेंद्रदासजी असताना भक्तीचे मोठे आचार्य आहे. इकडे गोष्टी जरी करतील तरी चिंतन काय चालूच आहे. चिंतनामध्ये काही नाही, खंड नाही. असे भक्ती
भक्तीचं महात्म्य कळत तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृत्या. महात्म्य कळतं, साधनाचं सुद्धा काय कळलं पाहिजे, महात्म्य कळ. म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये नामपरभंग, कीर्तनपरभंग, भक्तीपर अभंग, प्रत्येक अभंगामध्ये एक एक शक्ती काय केलेली आहे, एक केलेली आहे. मग तस्या साधनाने गायंत्याचार्य तत्वविषयच्या संगतगात अव्यावृत तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृत्या तद्हीनम जारणाभिव ईश्वरस्याभिमान. ईश्वराला सुद्धा असा भक्त काय होतो, मग इतरांचा अभिमान, ईश्वरस्यापि अभिमान द्वेषित्व. ज्याच्या ठिकाणी आणखी अभिमान असेल त्याचा द्वेषित्व त्याचं काय करतो, नाश करतो. असं हे आता परमात्मा उद्या अवतीर्ण होणार आहे ना, मग तो कोणावर प्रेम करणार आहे. सगळे हे राक्षस लोक आहे ना त्रेतायुगामध्ये, मग राक्षस लोकांनी पहिल्यापासूनच चाललं आहे बघा हे सगळं. न पहिल्यापासून दोन प्रभाव असे, एक नाही का, एक 16व्या अध्यायामध्ये 2 आसुरी संपत्ती आणि एक कोणती महासुरी संपत्तीचा प्रभाव थोडा जास्त होतो. कोणत्या संपत्तीचा, आसुरी संपत्तीचा. आजच्या काळामध्ये काय आहे, इजार नेसणाराचा वर्ग जास्त झाला होता. कोणाचा, हे कोणी पाहत दिसत नाही, व एक धोतर दिसलेला. बाबा तुमचं वय किती आहे, 95 वर्षाचं, काय नेसले आहे म्हणलं इजार धोतर नेसलेला पोरगा दिसला म्हणजे लोक म्हणतात वारकरी शिक्षण संस्थेतला असला पाहिजे. साधनाचा काय काय साधन. त्यावेळेला ते रावण वगैरे मग त्यांनी ही आसुरी संपत्ती दैवी संपत्तीला काय करते, त्रास देते. धर्मरक्षा वय धर्माचे जगत प्रशिष्टा. धर्म गेल्यानंतर जगत कारण धर्माला प्राण म्हटलेला आहे. मनुष्य जे किती सुंदर असला, धनवान असला, काटक असला, श्रीमंत, पण प्राण नसेल तर कोण विचारतं. जर धर्म विश्वस्य धर्म रक्षती रक्षिता. जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्म काय करते, रक्षण करत असते. ही धर्माची शक्ती आहे. पतिव्रता धर्म. आपल्याला वेळ जाते. आपली एक बाई आपल्या पतीची सेवा करत होती. लहान मूल तिचं होतं बा, आणि ते रांगत होतं, आणि शेगडी ठेवली होती, काय ठेवली होती, आणि ते ज्वाळा निघत होते अग्नीच्या, आणि ते मूल चाललं आपलं, आणि पुढे खाली शेगडीत पडणार असं. तिला पाहून आली बाई, मूल काय होणार, पडणार. आता सेवा सोडून मुलाला काढायला जाऊ तर सेवा अंतरते. मुलाला काढत जातं सेवा. बरं, पतीची सेवा करत बसता, मूल कुठं पडते, अग्नीत पडते. म्हणा जरा सेवा महत्त्वाचा. तिने सेवा सोडली नाही. अग्नी घाबरला बघा. मूल जरी आणखी त्या याच्यात पडला, अग्नी जाळू शकला. हे पतिव्रतेचं काय. म्हणा तिनं जर शाप दिला तर म्हणलं आपलं काय होईल कोणाला. धर्म विश्वासचं जगत पातिव्रता धर्म आहे हे. त्याच्यामुळे तिने देवाने दत्तात्रयाचा अवतार काय, अनुसाय मातेचं पुण्य आहे. दत्तात्रयाचं तात्पर्य धर्म विश्वासचे. मग आता आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती परिणाम त्याचा असा, राक्षस लोक चांगलं काम करणाऱ्याला त्रास द्यायला काय, पापी जे भक्त दैत्य धरणेचे बुद्धलाचे धर्म हम सोडवे ना भार वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशीच आहे. म्हणले महाराज असं आहे, तुम्ही लवकर लवकर. मग खालचे भक्त म्हणायला लागले, म्हणले तुमची झोप उघडली नाही का, खुशाल झोपले आमचे का, काय हाल होऊन राहिले. पकडे जेव्हा क्या बैकुंठा भी सकस होय, कितने गावों है कटणे की. म्हणलं किती गाय कापायच्या राहिलेल्या, खुशाल झोपले तुम्ही. म्हणलं काही हाल कळते का नाही आमचे. मग भगवंतांनी सांगितलं, म्हटलं काही हरकत नाही, मी तुमच्या
संकटाला धावून येतो. म्हणून परमात्मा अवतार घेण्याकरता सिद्ध झाले. सगळ्या देवाला सांगितले, म्हटलं तुमची संगत आम्हाला पाहिजे. काय पाहिजे? तुमच्या संगतीशिवाय आम्हाला पाहिजे. म्हणलं मी देवरूप होणार. म्हटलं मग आम्ही कोणताही जन्म का होईना आम्हाला तुमच्या संगती पाहिजे. सगळे देव म्हणायला लागले. म्हणजे वानराचा जन्म दिला तर चालेल का? फारच चांगली गोष्ट आहे. सगळे देव काय आणि ते वानरा साहेबाला ते काम तर करून घ्यायचं. बरं किती थंडी पडली तरी त्याला थंडी वाजत नाही आणि खायला देण्याचं कामच नाही. पाल्यानेच काय वागते. भक्ती करायला सुंदर देव कोणता आहे? वानरा साहेब कशाची अडचण नाही. आणि मग सगळे देव काय झाले? वानर झाले. त्याचा प्रतिनिधी कोण? आणि मग भगवंतानी राजा दशरथाच्याकडे हा जन्म घेतलेला आहे. काय पुण्य आहे असेल हे काही सगळं म्हणून हा अवतार आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण म्हणून परमात्मा कौशल्याच्या हृदयामध्ये आणि परमात्मा विराजमान झालेला आहे. असं मग नाही का हृदयात असे भक्ताचा काही वार आणि तेथे काहीचा उरी. आता मला सर्व माहिती आहे की याच्यामध्ये ते प्रसाद कोणी दिला, काय दिला, कोणाला दिला. अग्निनारायणाने येऊन काय दिलेला आहे प्रसाद. वेळ लावू नका नाहीतरी म्हणजे तिन्ही राण्या बसल्या होत्या. पण पहिला प्रसाद कोणाला दिला? कौशल्याला. आणि मला मी आवडते असूनसुद्धा मला नाही म्हणून तिला थोडा रुसली बघा. पिंड गाडीने आणि ते अर्ध्या पिंडाचे दोघंही आहे. पूर्ण पिंडाचा प्रभू रामचंद्र आहे. मागच्या या दिवसाला परमात्मा हृदयात असे भक्ताचा कैवारीन ते तो काय काय जावरी देवा. राजा रघुवीर पाहतील. बरोबर चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी 12 वाजता बरोबर सूर्यवंशामध्ये. आणि हा सूर्यवंशाचा रघुतिलक काय होणार आहे? धन्य धन्य आहे. म्हणून का अयोध्येचे सुद्धा काय झाले. एकाने सांगितलं म्हटलं हे अयोध्या पुण्यवान आहे. आम्हाला असा भेद कशाला करता तुम्ही? केवळ अयोध्येचं रामरूप आहे आणि बाकीच्या ठिकाणी सगळा विश्वच कोणी व्यापून ठेवलेला आहे. मग एवढा मोठा विश्वातला परमात्मा नुसता अयोध्येतला अयोध्येचा जाणता का? आणि दुसरीकडे नाही का? हा विशेष रूप माना तुम्ही. मग लहान देऊळ असलं तरी परमात्मा तोच आणि मोठं देऊळ असलं तरी परमात्मा. मोठ्या देवळातला परमात्मा एवढा मोठा असतो का? देवळावर काय होतं नाही. प्रत्येक ठिकाणी काय आणखी असा होतं. मी कसं हे सर्व कशा करतं त्याच्यामध्ये ही 2 आणि नाम आहेत. राम नामामध्ये राम या अक्षरात प्रभू रामचंद्र भरलेला आहे. कृष्ण याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे. आणि हरी या रूपामध्ये पंढरपूरला असणारा परमात्मा आहे. म्हणून आपला मंत्रच आहे. मंत्र दिला राम रामकृष्ण नामे हे दुणे साधे आपली आपण करा सोडवण ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण वाळा हृदय जिवाळा जपे राम राम ज्ञानदेवा रम्य नारीचे चिंतन. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा कशाचं चिंतन करीत बसले. नलकेमध्ये भक्ती नलकेमध्ये तुझ्या नामाची समाप्ती. अजूनही ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तामध्ये भगवंताच्या नावाचा जयघोष जसाच्या तसा आहे. तेव्हा हे नारद भक्ती सूत्राची फल आहे. आणखी अधिक विचार केलेला आहे. 2-3 दिवसात संपवून टाकू आपण. आज रामजन्म आहे ना. हनुमान जयंतीपर्यंत आहे ना. बरं काही हरकत नाही. आमचं काय बिघडलं आहे नाही आहे घरी. जर स्वतःचा उत्साह असला तर सांगणार नाही.
श्रोता तर श्रोता नव्हे. बरं आहे, दोन्ही आहे की राम भक्त आहे ना, बरे शंकर भक्त आहे. पांडुरंग भावांची फार सेवा केली, शेवट चांगली सेवा केली याने. मृदंग शिकवायचे, मृदंग सुंदर वाजत आहे शिपाई. आता हल्ली त्र्यंबकेश्वर का त्र्यंबकेश्वर वाचताय, कोण जोग महाराजांच्या संस्थेतून कोण रत्न बाहेर पडेल ते काही सांगता येत नाही. तेव्हा हा असा योग आहे. आलेला विचार आपण आधी करू. सगळी मंडळी आहे या ठिकाणी, म्हणून आपला संस्थेतला रामजन्म आपण आताच करून टाकला. मग आज संस्थेचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी संस्था स्थापन झालेली आहे. आजच्या वाढदिवसाला काही ब्राह्मण मंडळी प्रवचन झालं की जे कोणी असेल ते सर्वांनी प्रसाद घेण्याकरता यायचा. तो प्रसाद किती मिळतो याच्यावर प्रसाद म्हणजे प्रकाश आहे ना साई, प्रसाद आहे सर्व दुःखानं. आणि संस्था भरभराटीवर आहे. पूर्वीचा काळ केवढा, विद्यार्थी किती होते, काम होते, नाता काय आहे, भरभराटीवर आहे. हे पूर्वी एवढ्या जागेतच संस्था भरत असे, आता मोठी जागा. आणि आता तर त्याच्यापेक्षा काय होणार आहे, असा हाल बांधला आहे की ज्याच्यामध्ये 1000 विद्यार्थी राहते. सगळं चांगला संकल्प करायला काय वाईट आहे आपला. माझा चांगला संकल्प करू. आणि झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी. श्री गुरु.